लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। मे महिन्याचा हप्ता फक्त याच लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तुमचं नाव आहे का यादीमध्ये? तर बघा, आनंदाची बातमी आलेली आहे। लाडक्या बहिणीसाठी आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे 3000 रुपये। कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेत सरकार दर महिन्याला लाडक्या बहिणींना 1500 रुपये देते। आता एक महत्त्वाची बातमी आली आहे। मे महिन्याचा हप्ता म्हणजे मे महिन्याचे पैसे कोणत्या महिलांना मिळणार आणि कधी मिळणार याविषयीची माहिती आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत तर बहिणींना आतापर्यंत किती हप्ते मिळालेले आहेत तर बघू शकता की लाडक्या बहिणींना आतापर्यंत 10 हप्ते मिळालेले आहेत। 10वा आणि 11वा हप्ता बाकी आहेत। कोणत्या बहिणींना आता 10वा आणि 11वा हप्त्याचे पैसे येणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही। आजपर्यंत 10वा आणि 11वा हप्ता हा मिळालेला आहे। हप्ता म्हणजे कधी मिळणार आहे, कोणत्या महिलांना पैसे मिळणार? सर्व महिलांना पैसे मिळतील असं नाही, काही नियम बदललेले आहेत। त्यामुळे काही महिलांचे पैसे मिळतील की काही महिलांना नाही। हे पैसे फक्त त्याच महिलांना मिळतील ज्यांचे नियम पूर्ण असतील। एप्रिल महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत। काही महिलांना एप्रिल महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत, त्यामुळे त्यांची चिंतासुद्धा वाढलेली आहे। आता त्या विचारत आहेत मे आणि जून महिन्याचे पैसे आम्हाला कधी येणार आहेत? तर मे आणि जून महिन्याचे एकत्रित येणार का? तर बघू शकता की मे आणि जून महिन्याचे पैसे अद्यापही मिळाले नाही, परंतु कधी मिळणार आहे याविषयीची महिलांच्या मनात चिंता निर्माण झालेली आहे। मे महिना संपायला फक्त काही दिवस उरलेले आहे, पण अजून सरकारकडून कोणतीही घोषणा आलेली नाही। त्यामुळे अनेक जणी बोलत आहे की आम्हाला मे आणि जून महिन्याचे हप्ते एकत्रित मिळतील का? जर हे दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते आले तर महिन्याला 3000 रुपये एकत्रच वेळ येतील, पण हे अजून नक्की झालेलं नाही। सरकारने अधिकृत घोषणा स्पष्टपणे केलेली नाही, परंतु कोणत्या बहिणींना आता 3000 रुपये मिळणार आहे आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही। मागचे पैसे मिळणार का? तर बघू शकता की काही महिलांना मागच्या महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळे त्या महिलांनाही यावेळी 2 महिन्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच की त्यांनाही 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तर सर्व लाडक्या बहिणींना आता 3000 रुपये मिळण्याची शक्यता आहे। तर बघू शकता की जर तुम्हाला हप्ता मिळाला नाही तर थोडं थांबा, सरकारकडून लवकरच माहिती येईल आणि तुम्हा खात्यात पैसे जमा होतील का नाही हे स्पष्टपणे होईल। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।